नमस्कार, मी रसिका शिंदे. महा MTP मध्ये तुमचं स्वागत. आज 1 डिसेंबर बॉलिवूडमधले 2 मोठे चित्रपट आज प्रदर्शित झालेत. एक म्हणजे विकी कौशल याचा सॅम बहादूर, तर दुसरा रणबीर कपूरचा ॲनिमल. सगळ्यात आधी आपण विकी कौशलचा सॅम बहादूर नेमका चित्रपट कसा होता हे जाणून घेऊयात. आपल्या देशाप्रती आपलं प्रेम, जिव्हाळा आणि आपणही देशासाठी काहीतरी देणं लागतो ही सद्भावना आपल्याला कायम कुणाकडून तरी प्रेरणा देत असते. चित्रपटाच्या किंवा वेब मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत त्यांच्या मनात देशाप्रतीचा आदर, आपल्या देशासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे शौर्य पोहोचवण्याचे काम खऱ्या अर्थाने चित्रपट आणि त्यातील कलाकार करत असतात. असाच एक चित्रपट आज प्रदर्शित झाला. देशाचे पहिले फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांच्या जीवनावर आधारित सॅम बहादूर हे या बायोपिकचं नाव. यात अभिनेता विकी कौशल याने सॅम मानेकशॉ यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. आता चरित्रपट म्हणजे नेमकं काय, तर ज्या व्यक्तींच्या जीवनातील अनेक घटना, प्रसंग, त्यांचे विचार, वागणं, बोलणं, कर्तृत्व हे शेकडो लोकांना प्रेरणा देणारं किंवा त्यांना जीवनाचा संदेश देणारं असेल, तर एका चित्रपटाच्या संचात बांधून प्रेक्षकांसमोर ते मांडण्याचं काम दिग्दर्शक करतात. हीच पूर्तता दिग्दर्शक मेघना गुलजार यांनी सॅम बहादूर या चरित्रपटातून पुन्हा एकदा सादर केली आहे. यापूर्वी त्यांनी छपाक या चरित्रपटातून ॲसिड हल्ला झालेल्या मुली किंवा स्त्रिया, इतर सामान्य लोकांना किती संकट आली तरी त्यांचा न डगमगता सामना कसा करावा याचे उत्तम उदाहरण देणारा चित्रपट होता. सॅम मानेकशॉ या चरित्रपटात एक अशी व्यक्ती जिच्यासाठी तिचा देश, आर्मी आणि देशातील प्रत्येक नागरिकाचं संरक्षण करणं याच बाबींना प्रथम प्राधान्य असून बाकी इतर कोणत्याही गोष्टी या दुय्यम आहेत. आणि या सगळ्यात आपल्या कुटुंबाचं देखील कुठेही न विसर पडता आपल्या वर्दी आणि कुटुंब या दोन्ही गोष्टींचा सांभाळ किती समतोलपणे करावा हे शिकवून जातो. ती व्यक्ती म्हणजे सॅम मानेकशॉ. लहानपणापासूनच निडर असलेल्या सॅम यांचे एकमेव ध्येय आणि लक्ष होते ते म्हणजे आर्मीची वर्दी आणि आपल्या देशाला सुरक्षित ठेवण्याचा त्यांचा निश्चय. सॅम बहादूर या चित्रपटात मानेकशॉ यांनी त्यांच्या आर्मीतील कारकिर्दीत 5 महत्त्वाच्या युद्धांमध्ये किती महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या याचं उत्तम सादरीकरण केलं. त्यांच्या अनेक यशस्वी युद्धांपैकी चित्रपटात प्रामुख्याने भारत आणि पाकिस्तान दरम्यान झालेल्या युद्धावर दिग्दर्शकांनी अधिक जोर दिल्याचं दिसून येतं. चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे संपूर्ण चित्रपटात ज्या ज्या प्रसंगी युद्धाचे प्रसंग दाखवण्यात आलेत ते दिग्दर्शकांनी जुन्या आणि खऱ्या युद्धांची चित्रफित दाखवली आहे. त्याचं कारण एक असं आढळून येतं की 21व्या शतकात मोठ्या पडद्यावर सॅम मानेकशॉ यांच्या बहादुरीचे किस्से पाहताना प्रेक्षकांना खरोखरच भूतकाळातले त्याच खऱ्या चित्रफिती दाखवल्यामुळे त्याचा प्रभाव अगदी निराळाच दिसतो. चित्रपटाच्या कथानकाबद्दल सांगायचं झाल्यास चित्रपटाची सुरुवात सॅम यांच्या बालपणापासून सुरुवात होते, ज्यात प्रामुख्याने त्यांच्या नावावरून त्यांच्या पालकांमध्ये एक संवाद सुरू असतो. मात्र दिग्दर्शकांनी त्यांचं बालपण किंवा आर्मीतील त्यांचं सामील होण्यामागचं कारण तसेच सुरुवातीच्या काळातील त्यांची आर्मीतील वाटचाल ही जास्त न दाखवल्यामुळे सॅम मानेकशॉ यांचे कर्तृत्व आणि कामगिरी जितकी मोठी आहे ती थोडी तोकडी करून दाखवल्यासारखं भासतं. किमान त्याचा उल्लेख किंवा अतिशय कमी काळापुरता का होईना पण जर का या गोष्टी समाविष्ट केल्या असत्या तर चित्रपटाचं कथानक अधिकच फुललं असतं असं वाटतं. मात्र मेघना गुलजार यांनी चित्रपटासाठी केलेले संशोधन, कलाकारांची निवड, कथेच्या गरजेनुसार केलेली मांडणी ही वाखाणण्याजोगी आहे. इंग्रजांनी देशांवर 150 वर्ष राज्य केलं आणि जाता जाता भारत पाकिस्तानात फूट पाडून गेले. ही बाब आर्मीतील कोणत्याही अधिकाऱ्याला पटली नाही आणि त्याची प्रचिती पाकिस्तानचे आर्मी चीफ याह्या खान आणि सॅम मानेकशॉ यांच्या मैत्री प्रसंगातून बऱ्याचदा दिसून येते. सॅम बहादूर या चित्रपटाची सर्वात महत्त्वाची बाजू म्हणजे अभिनेता विकी कौशल याने साकारलेली सॅम मानेकशॉ यांची व्यक्तिरेखा. विकीने या भूमिकेसाठी सॅम यांच्या कारकिर्दीसह ते व्यक्तिगत जीवनात कसे होते, त्यांचा स्वभाव, चालण्याची, बोलण्याची, उभी राहण्याची पद्धत अतिशय अभ्यासपूर्वक करून मांडल्याचं दिसून येतं. प्रभावशाली अभिनयामुळे खरंच एका व्यक्तीचा चरित्रपट कसा असावा याचं उत्तम उदाहरण विकीने सॅम मानेकशॉ यांची भूमिका साकारत दिलंय. तसेच सानिया मल्होत्रा, मोहम्मद अय्यूब यांनी देखील त्यांच्या भूमिकेस योग्य न्याय दिलाय. दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे चित्रपटाच्या वेशभूषा आणि रंगभूषाकारांनी एक वेगळीच जादू केली आहे. या चित्रपटात मोहम्मद अय्यूब यांनी पाकिस्तानचे चीफ कमांडर याह्या खान यांची भूमिका साकारली आहे. वेशभूषा आणि रंगभूषा इतकी पक्की केली आहे त्यांची की अय्यूब खरोखरच याह्या खान दिसतात. तीच बाब विकी कौशलने साकारलेल्या सॅम यांच्या आणि फातिमा शेख हिने साकारलेल्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेबद्दलही जाणवते. संपूर्ण चित्रपटात एक खटकलेली बाब म्हणजे सॅम मानेकशॉ आणि पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यातील जी केमिस्ट्री दाखवली आहे ती खरं तर काही प्रसंगी नकारात्मकता पसरवण्यासारखी वाटते. मानेकशॉ आणि इंदिरा गांधी यांच्यातील व्यावसायिक संबंध फारसे ठीक नव्हते असं म्हटलं जातं, परंतु हा चित्रपट केवळ सॅम यांच्या बहादुरीवर असल्यामुळे कथानकातील हा महत्त्वाचा भाग हा खटकतो. सर्व वयोगटातील भारतीय नागरिकांनी खरं तर सॅम बहादूर चित्रपट पाहावा आणि याची उत्तम तयारी ही या संपूर्ण चित्रपटाच्या टीमने केली आहे आणि विशेष कौतुक हे दिग्दर्शक मेघना गुलजार आणि अभिनेता विकी कौशल यांचं करायला हवं.
त्यामुळे तुम्ही हा चित्रपट पहा, तुम्हाला हा चित्रपट कसा वाटतो हे देखील आमच्यापर्यंत पोहोचवायला विसरू नका. त्यासाठी MHA-MTVच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा एकदा. धन्यवाद.